नमस्कार मित्रांनो, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत आणि त्यासाठी अटी शर्ती आणि कोणाला मिळणार आहे तरी आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, इथे बघू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5। तर असाधारण क्रमांक 87 प्रतिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेले विधेयक। तर इथे बघू शकता हे महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे। 15 जुलै 2025 रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे मित्रांनो। तर इथे बघू शकता सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 नुसार या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे, तो तत्काळ अंमलात येईल। तर इथे बघू शकता व्याख्या काय आहे। इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती, म्हणजे ज्यांचे वय 65 आहे आणि किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे मित्रांनो। म्हणजे तुमचे आजी आजोबा असतील तर त्यांना हे नक्की सांगा मित्रांनो। तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल मित्रांनो। तर मित्रांनो, खाली बघू शकता ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन। तर 7,000 रुपये महिना तुम्हाला मिळणार आहे। तर ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा। म्हणजे जर ज्येष्ठ नागरिक आजी आजोबा कोणीही असले तर त्यांना जर कोणता आजार झाला आणि त्यांना जर शासकीय किंवा कोणतेही प्रायव्हेट हॉस्पिटल असेल तिथे त्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहे। तर इथे खाली बघू शकता ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयेपर्यंत अनुदान। म्हणजे जे काय आपले देव आहेत, म्हणजे जे मंदिर आहेत त्यांना फिरण्यासाठी दर्शनासाठी 15,000 रुपये अनुदान देणार आहे मित्रांनो। तर इथे ड मध्ये बघू शकता ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था। म्हणजे जर ज्येष्ठ नागरिकांचे म्हणजे आजी आजोबांचे जर कोणी सांभाळ करीत नसेल किंवा त्यांना कोणी वारस नसेल तर त्यांना पण जेवणाची सुविधा करण्यात येणार आहे। तर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन बी करण्यात आलेला आहे मित्रांनो। उद्देश व कारणे यांचे निवेदन। महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत। वृद्धापकाळात त्यांचा विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात। औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही। म्हणून अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान व वंदना योजना रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 त्यावरील वर्ष वय असलेले प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे। राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे। म्हणजे तिथे खाली बघू शकता ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे। प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे। तर इथे खाली बघू शकता केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांची अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे। म्हणजे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या योजना अपुऱ्या पडत होत्या दुसऱ्या योजना, त्यामुळे ही योजना काढण्यात आलेली आहे मित्रांनो। तरी इथे खाली बघू शकता वित्तीय ज्ञापन। विधेयकाच्या खंड 3 अन्वये वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मानधनपोटी दरमहा 7,000 रुपये आर्थिक सहाय्य, दर महिन्याला 7,000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे मित्रांनो। आणि 5 लाखापर्यंत
शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा आणि दरवर्षी मार्गदर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान। तसेच या ज्येष्ठ नागरिकांना वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसेल तर शासनातर्फे त्यांना ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानुसार पात्र ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी सुविधांसाठी राज्याच्या एकत्रित निधीतून आवृत्ती खर्च होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत या अधिनियमाच्या व अधिनियमावरील खर्च नमूद करणे शक्य नाही। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि जर तुम्हाला कोणत्याही योजनेची सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलच्या बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद मित्रांनो।